नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? रमेश राजगुरू, जायला कुठे? मनसर. आता हे नगरपंचायत निवडणूक चालू आहे. तुमच्या वार्डमधून कोण उभं आहे? माझा भाऊ उभा आहे, काय नाव त्यांचं? शिवाजी गणपत राजगुरू. काय वाटतं त्यांच्याबद्दल? अहो, त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. आमच्या सगळ्याला समाजाला पण आणि इतर समाजाला पण आदर आहे. कारण का 25 वर्षे आढळराव दादा संघ काम करतोय तो. 2 वेळा याच्या अगोदर निवडून आलेला आहे ना. आत्ता त्यांची निवडणूक चांगल्या पद्धतीने होणार आहे, पण त्यांना तिकीट दिले गेली नाही. अपक्ष म्हणून ते लढतात. पण सगळ्या जनतेचं म्हणणे आहे काय का तुम्ही उभं राहा, तुम्हाला निवडून देऊ आम्ही, आणि निवडून 100% तो येणारच आहे. काय त्याच्याबद्दल काही काळजीच नाही आम्हाला. या प्रभागामध्ये त्यांनी कामं केलेली म्हणतो. कामं केलेली आहेत. काय गोर गरीब प्रत्येक समाजाकरता काम केलेलं आहे त्यांनी. काय का नुसतं एकाच समाजाकरता नाही, प्रत्येक समाजाकरता काम केलेलं आहे त्यांनी, आणि चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आज 25 वर्ष राजकारणात आहे तो. काय दादांसंघ तर कायम संघ असतो, पण यावेळेस काय झालं, ही युती झाली. युती झाल्यामुळं त्याला तिकीट नाकारली भाजपवाल्यांनी. काय नाही तर दादाचं म्हणणं होतं त्याला तिकीट द्यायची. काय पण त्यांनी तो वेगळा भाजपचा माणूस उभा केल्यामुळं राष्ट्रवादीला काही तिकीट दिली नाही. काय त्याच्यामुळं त्याला आम्हीच सगळे म्हणलो का तुम्ही अपक्ष म्हणून उभं राहा. मग ते राहिलेत उभे. काय आणि सगळ्यांचं आम्ही गाठभेट घेतले तर ते म्हणले का 100% आम्ही तुम्हालाच मत देणार.